श्रीकरीं ईश्वरीं देवीं श्रीमन्नारायणप्रियां दिव्यलक्षणसंपन्ना महालक्ष्मीम् उपासमहे. महालक्ष्मी स्तुती करता असत मस्त स्तुती अशा बरं. त्याला आमच्या स्वाम्यान केल्या स्तुतींतून एक विशेषत तुम्ही अर्थ करून घेतला मन आवडता पळया. श्रीकरीं ईश्वरीं देवीं. श्रीकरीं संपत्ती दितली तसली, ईश्वरीं धनी जावन आसली यजमानी, देवीं देवी स्वरूप दिवती प्रकाशमान जावन आसली, श्रीमन्नारायण प्रियां नारायण मोग आसली. नारायणा प्रीती करतली, नारायणाक तेगेलो प्रीती आसा. ते दाखयलें घेताना रामावतार जाल्लो, सीतापण जाल्लें, रामूय रडता, अय्यो देवाक भायर खंय गेलो मुगत हांवें, हें त्रिकालज्ञानी देव म्हणचें न्ही. मानुश लिहिला हे जग तूं कशें आसूं का म्हूण कोरून दाखयलें. कित्या यद्यदाचरते श्रेष्ठः तत्तदेव इतरो जनः. देवगीते सांगता श्रेष्ठ व्यक्ती कसं करता ती तशी बाकीची फॉलो करता. तर रामचंद्रान सीतापण जाल्लो ती खंय अशें मुगत तशा बरो देवाक सस्ता रिते लिहिला म्हणून तो कोरून एक भाईले अपहरण जाल्ले वेळा एक बमणालें कशें आसता दुख्ख तें कोरून दाखयलें. तशी श्रीमन्नारायण प्रभाम दिव्य लक्षण संपन्नाम. लक्षण म्हणून आसत एक स्त्रीले लक्षण आसत अमकेत शास्त्रारीतले सगळे गुण आसता मग तशी कली प्रभावान लक्षण आसता रिजव लक्षण करून लोकां मोनच्या सुरू केला. तेका तें पळोवन स्वाम्यान सांगिल्लें दिव्य लक्षण संपन्नाम. त्या लक्ष्मीला अनुग्रह म्हण जाला. आम गेले मात्र वर्गाक किचेली आगे आमी लक्षणवंत आसा. कित्याक देवा आवत्ताना युनिफॉर्म म्हण आसा. देवीर आराधना करताना आमी कास घालून भांगर घालून पळय मागीर पांती घालचे शेंड बांदून सगळें करचें. इत्या महालक्ष्मी तशी आसा मग महालक्ष्मी फोटो तशी सुरू केला. तिका कॅश हें दाखोवचें सुरू केलां म्हणल्यार ती तशी आसना मग तशी श्रीमन्नारायण प्रभाम दिव्य लक्षण संपन्ना महालक्ष्मी उपासमहे. तसं जाल्यार महालक्ष्म लक्ष्म म्हणाले चिन्ह लक्षण म्हणून सगळें जाता. तसं जाल्यार महालक्ष्मी उपासमहे आमी उपासन करतात.